आज बीडच्या विशेष मोकोका न्यायालयामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे आणि 2 अर्जावरती निर्णय येणार आहेत। यासाठी उज्ज्वल निकम सरकारी वकील दाखल झाले आहेत आणि याचबरोबर धनंजय देशमुख हे सुद्धा दाखल झाले आहेत। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, आजची सुनावणी पार पडते, 2 अर्जावरती आज निर्णय येणार आहे। आज दोन्ही अर्जावरचा निर्णय होणार आहे। आम्हाला अपेक्षित असं आहे, आम्ही पीडित कुटुंब आहोत, हे जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय आणि त्या दिशेनंच सगळा प्रयत्न करतोय, न्याय मागतोय आणि तसंच झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। उज्ज्वल निकम यांच्यासोबत काही तुमची चर्चा झाली आहे का? कारण ते आता खासदार झालेत आणि या केसचं पुढे काय याबाबत काही चर्चा झाली? प्राथमिक चर्चा केली होती आम्ही अशीच, परंतु आज सविस्तर चर्चा प्रत्यक्ष त्यांच्याशी होईल आणि ते देखील आज स्पष्टीकरण देतील की यापुढची केसची रूपरेषा कशी असेल यावर ते स्पष्टीकरण देणार आहेत। एक आरोपी यातला फरार आहे, तुम्ही आंदोलन करणार होतात, याबाबत काही दिशा ठरली? आता ज्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार आता ह्या 15 दिवसातले उघडकीस आलेले आहेत त्यावर खरं तर सगळ्यांना काम करणं खूप महत्त्वाचं आहे। सगळे धागेदोरे, सगळे ह्या आरोपीशी असलेले संबंध, यापैकी एका तरी माणसाला या फरार आरोपीचा पत्ता किंवा फरार आरोपी कुठं आहे, कुणी पोचला आहे किंवा कुठल्या दिशेला आहे ते नक्की माहीत असेल, कारण का हे सगळे एकाच कॅटेगरीचे लोक आहेत आणि ते त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचं स्पष्टोक्ती झालेली आहे त्याची। तर पोलीस प्रशासनानं त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन या फरार आरोपीविषयी सुद्धा त्यांच्याशी सखोल चौकशी केली पाहिजे आणि त्यातून काही ना काही निष्पन्न होणार हे नक्की। आता चार्ज फ्रेम होईल किंवा झाला पाहिजे असं काय अपेक्षित आहे तुम्हाला? आज ऑर्डर झाली लवकर तर चार्ज तयार आहे त्यांच्याकडे, सगळं चार्ज फ्रेम होणं आम्हाला खरं तर खूप अपेक्षित गोष्ट आहे मागच्या काही दिवसापासून, ती आज होईल किंवा व्हायला पाहिजे असं आम्हाला अपेक्षित आहे। तुम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे काही निवेदन दिलं होतं, अनेक मागण्या केल्या होत्या, ज्यामध्ये आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्याबाबतची मागणी होती, त्यावरती काही तुम्हाला रिप्लाय आला? नाही, मी विशेष करून अजितदादा यांच्याशी जे काही लँडलाईनचे नंबर आहेत किंवा जे काही त्यांचे PA आहेत त्यांच्यामार्फत जे जिल्ह्यात चाललं आहे, जे त्यांचे पदाधिकारी सध्या वारंवार ज्या गोष्टी घडवतात, जसं की म्हणजे सिम्बॉल असलेल्या गाड्या घेऊन कोर्टात येणं किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांनी तिथं हिअरिंगसाठी येण्याबद्दल आमचा कुठला आक्षेप नाही आहे, परंतु आरोपीचं समर्थन करणं हे योग्य आहे का, आरोपीचं बॅनर लावणं हे योग्य आहे का, किंवा ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी मोठे मोठे बॅनर लावून म्हणजे काय उद्देश आहे त्याचा, तर हे अपेक्षित गोष्टी विचारण्यासाठी मी दादांशी कॉन्टॅक्ट करतो आहे, परंतु त्यांचा अजून कुठलाही रिप्लाय मला आलेला नाही। लवकरच रिप्लाय आला तर मी पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी त्यांना अगोदरच पाठवलेल्या आहेत, त्यावर त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि नाही कारवाई केली त्याच्यावर तर आम्ही आमचा लढा देत राहू। काल एक व्हिडिओ व्हायरल झाला एका इंस्टाग्रामवरती, आरोपी वाल्मिक कराडचं सहकार्य आहे ज्याने थेट सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना धमकी दिली आहे, अण्णा बाहेर आल्यानंतर सगळ्यांचं बघून घेतील असाही त्यामध्ये उल्लेख आहे। ह्याचं गांभीर्यानं घेतलं पाहिजे प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, राज्यकर्त्यांनी, कारण का हे काही साधी गोष्ट नाही, हे काय बोलणं लाईव्ह करून बोलणं म्हणजे तशी दहशतच त्या माणसाची तेवढी आहे हे त्याचं स्पष्टीकरण आहे। नक्कीच यावरती काही आता विशेष कारवाई झाली पाहिजे का? कारण थेट तुमच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरेश धस आणि इतर लोकांनी आक्रमकपणे पुढे येऊन काम केलं आणि त्यांना जर अशा पद्धतीने अश्लील शिवीगाळ धमक्या येत असतील तर यावर काय कारवाई झाली पाहिजे? न्यायाच्या भूमिकेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला सिक्युरिटी देणं किंवा त्यांना संरक्षण देणं हे खरं तर गरजेचं आहे, कारण का ही पिलावळ जी आहे जिल्ह्यातली ही समोर आलेली फक्त दिसते, परंतु पडद्यामागं पण ही जी पिलावळ आहे त्यांचा नायनाट झाल्याशिवाय हे सगळं बंद होणार नाही आणि ते बंद झालं पाहिजे। नक्कीच धन्यवाद। आपल्यासोबत होते धनंजय देशमुख आणि वाल्मिक कराडच्या एका सहकार्यानं काल इंस्टाग्राम लाईव्ह करून त्यामधून थेट आमदार सुरेश धस, आमदार आव्हाड आणि बाळा बांगर यांना अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली। या पिलावळीला आता कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। मात्र आज बीडच्या न्यायालयामध्ये सुनावणी पार पडते आणि यामधील 2 अर्जावरती जे निर्णय येणार आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।